नमस्कार. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन आणि त्यानिमित्ताने आपणासमोर अत्यंत प्रथितयश असे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांनी व्यंगचित्र आणि अर्कचित्र या चित्रकलेच्या प्रकारामध्ये दिलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या अगदी बालपणापासूनच्या जीवनपटाचा आढावा आपण ह्या कार्यक्रमात घेणार आहोत. आणि हा कार्यक्रम दिलासा सभासद सादर करतायत. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका मंगलगीताने करणार आहोत. ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಗೆಜ್ಜೆಯ ಕಾಲ ನಾದವ ತೋಡುತ್ತ ಹೆಜ್ಜೆ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆಯ ಕಾಲ ನಾದವ ತೋಡುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆ ನಿಕ್ಕುತ್ತ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗಿನ ವೇಳಾಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯದ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜಯ ಹೊಳೆಯುವ ದನಕರ ಕೋಟಿ ತೇಜಯ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬಾರೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ वा, अरे चा, हा कोणीतरी ओळखीचा वाटतोय. पहा बरं सगळ्यांनी. निकटचा तर वाटतोय, मागून पहा कोण येतोय तो. कोण आहे बरं हा? आपण तर याला नेहमीच उत्कर्ष मंडळाच्या चौकात पाहतो. आता लक्षात आलं का? हा आहे आपला कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणजे R.K. लक्ष्मण यांचा मानसपुत्र. R.K. लक्ष्मण यांनी कॉमन मॅन नावाने टाइम्स ऑफ इंडियामध्ये यू सेड इट आणि महाराष्ट्र टाइम्स दैनिकामध्ये कसं बोललात असं सतत 45 वर्ष नियमितपणे व्यंगचित्र काढली.
R.K. लक्ष्मण प्रख्यात भारतीय व्यंगचित्रकार. त्यांच्या कॉमन मॅन या पात्रासाठी ओळखले जातात. हे पात्र सामाजिक आणि मानसिक भाष्याचं एक सूक्ष्म रूप आहे, ज्याचा अर्थ मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून लावला जातो. केवळ करमणुकीसाठी जी चित्र काढली जातात त्यांना हास्यचित्र असं म्हणतात. ती चित्र पाहता क्षणी आपल्याला हसवून जातात. पण काही चित्र पाहून हसू तर येतच, पण त्याशिवाय त्या चित्रातून काहीतरी सुचवलेलं असतं, सांगितलेलं असतं. हसवून पुन्हा गांभीर्याने काही सुचवू पाहणारे चित्र म्हणजेच व्यंगचित्र. व्यंगचित्रकला या दृश्यकलेद्वारे विनोद, भावना, सामाजिक किंवा राजकीय भाषांचा आविष्कार घडविला जातो आणि अभिव्यक्तीसाठी रेखांकित प्रतिकात्मक चित्र आणि अतिशयोक्ती यांचा वापर केला जातो. अंतर्मनात दडपल्या गेलेल्या बंदिस्त भावनांना हास्यकारक, विनोदी आणि मर्मभेदक स्वरूपात सजीव करण्यासाठी विविध शैलींचा वापर केला जातो. विषयानुसार व्यंगचित्रांचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे राजकीय व्यंगचित्र, तर दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक व्यंगचित्र. यू सेड इट या सदरासाठी लक्ष्मण यांनी एक मानसपुत्र तयार केला, कॉमन मॅन. याचा चौकडीचा कोट, धोतर, चष्मा, कानामागे सफेद केस, टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिशांचा आणि चेहऱ्यावर अचंबा. कॉमन मॅन म्हणजेच देशातला सामान्य माणूस दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मग तो पंजाबी दाखवायचा का मराठी, दक्षिणेतला का उत्तरेतला, या प्रश्नाची सोडवणूक म्हणून त्यांनी साध्या माणसाचा प्रतिनिधी म्हणून कॉमन मॅन तयार केला. अशा या कॉमन मॅनच्या तोंडी एकही शब्द न घालता मूक नायकाच्या मार्फत जीवनाच्या विविध अंगांबद्दल त्यांनी मार्मिक भाष्य केलं आहे. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून लक्ष्मण यांनी सामान्य माणसाला एक विशेष स्थान मिळवून दिलं आहे. आणि हो, गंमत म्हणजे या कॉमन मॅनला बायकोसुद्धा आहे. कॉमन मॅन म्हणजे सामान्य माणूस. या सामान्य माणसावर होणारे जुलूम, जबरदस्ती आणि त्याची होणारी पिळवणूक यांचे त्याच्या मनावर होणारे परिणाम, प्रहार या भावनांनी अनेक प्रसंगांतून व्यंगचित्राच्या स्वरूपात अभिव्यक्ती देण्याचं कार्य R.K. लक्ष्मण यांनी केलं. अपेक्षित सामान्य माणसाच्या आयुष्यातील निराशा, अंधार, प्रकाश, सुख आणि दुःख त्यांनी शब्दचित्रांच्या आणि व्यंगचित्रांच्या साहाय्याने जगासमोर मांडले. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे विश्व अत्यंत विशाल आहे. त्यात भारतीय राजकारणात होत असलेल्या बदलांसह समाजाचे यथार्थ दर्शनही आपल्याला घडते. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, निरक्षरता, राजकीय पक्षांकडून होणारी पिळवणूक यातून जो चेहरा समोर येतो ना, तो म्हणजे या सामान्य माणसाचाच. सामान्य माणूस केवळ आयुष्यातील
ऐकतो, पाहतो, पण बोलत मात्र काहीच नाही. अभिव्यक्ती म्हणूनच आर के लक्ष्मण यांच्या सामान्य माणूस आयुष्यभर मूकच राहिला. द कॉमन मॅनने यू सेड इट या दैनंदिन कॉमिक स्ट्रिपच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयांच्या आशा, आकांक्षा, अडचणी आणि दुर्बलतेचं चित्रणसुद्धा घडवलं आहे. कॉमन मॅनचा जन्म 2 डिसेंबर 1957 झाला. त्याची सर्वांना इतकी सवय होत गेली आणि कॉमन मॅननी अमाप लोकप्रियताही मिळवली. पुण्यातील सिम्बिओसिस संस्थेच्या मुख्य आवारात लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचा 9 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेंट्ससाठी, आपल्याला आठवत असेल, या एशियन पेंट्ससाठी काढलेलं गट्टूचं चित्रसुद्धा लोकप्रिय झालं होतं. द टाइम्स या वृत्तसमूहाला जेव्हा 150 वर्ष पूर्ण झाली ना, तेव्हा टपाल खात्याने एक विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं आणि त्यात या कॉमन मॅनला बरं का मानाचं स्थानही मिळालं होतं. तर भारतातले अग्रगण्य व्यंगचित्रकार म्हणून लक्ष्मण कसे घडत गेले हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. चित्र काढण्याखेरीज दुसरं काही करावं असं लक्ष्मण यांना कधी वाटलंच नाही. बालपणी, किशोर वयात, कॉलेजात, तरुणपणी केवळ आणि केवळ चित्रच काढावीत असं त्यांना वाटत असे. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना ते फुटबॉल आणि क्रिकेट लीलया खेळत बरं का, पण त्याची त्यांना मनापासून आवड नव्हती. चित्र काढलं नाही असा एकही दिवस गेलेला नाही. जिथे जागा मिळेल तिथे ते चित्र रेखाटण्याचं काम करतच होते. आपण चित्रकारच बनावं एवढंच त्यांचं एकमेव स्वप्न होतं. वर्गात पहिला येण्याचा, पहिला क्रमांक मिळवण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उत्तीर्ण झालं की पुरे असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. वडिलांच्या शाळेसाठी वेगवेगळी नियतकालिकं त्यांच्या घरात येत असत. हॉपर्स, पंच, ऑन पेपर, बॉईज, अटलांटिक, जिंदगी, अमेरिकन मर्क्युरी, मेरी मॅगझिन, द स्टँड मॅगझिन इत्यादी इत्यादी अनेक मासिकं त्यांना पाहायला, वाचायला मिळत असत. त्यातली वेगवेगळ्या विषयांची चित्र काढण्यात आणि पाहण्यात त्यांना अतिशय रस होता आणि तशी चित्र आपणही काढून पाहावीत असं त्यांना वाटू लागलं आणि मग ते चित्र काढायला लागले. मनोविश्लेषकाप्रमाणे लक्ष्मण यांनी मानवी स्थितीचं निरीक्षक म्हणून काम केलं. त्यांनी आपल्या तीक्ष्ण CCTV सारख्या नजरेनं प्रसिद्ध व्यक्तींचे मुखवटे आणि व्यक्तिमत्व अलगद उलगडून त्या व्यक्तींचं आंतरिक हेतू अगदी उजेडात आणले. मासिकातून आलेली माणसांची छायाचित्र रंगवण्यात लक्ष्मण यांना अतिशय आनंद होत असे. एक दिवस लक्ष्मण यांनी लाईफ या मासिकात उरल पर्वतावर आढळणाऱ्या एका शेळीचं मोठं आकर्षक छायाचित्र पाहिलं बरं का. आता लहानग्या लक्ष्मणने लगेच त्या शेळीच्या कानाला चष्मा अडकवून नवीन चित्र काढलं. नेमकं ते मासिक त्यांचे शेजारचे गृहस्थ घरी घेऊन गेले. त्यांच्या मासिकातलं ते चित्र अचानक दृष्टीस पडता क्षणी ते गृहस्थ ओरडतच परत आले, माझा असा अपमान करतोस, मी आता तुमच्या घरात परत पाऊल ठेवणार नाही असं ओरडून
हातातलं मासिक फरशीवर फेकून ते तणतणत आपल्या घरी निघून गेले. मासिकातल्या त्या चष्मा लावलेल्या माणसालेल्या शेळीकडे पाहिल्यावर लक्षात येत होतं की त्या शेळीच्या आणि शेजारच्या गृहस्थांच्या चेहऱ्यांमध्ये खूपच साम्य होतं. आता हा केवळ योगायोगच होता, पण खरं सांगायचं तर या निमित्ताने व्यक्तिचित्रणाची, अर्कचित्राची जणू काही एक चावीच लक्ष्मण यांच्या हातात लागली होती. अगदी निर्जीव वस्तूंना सुद्धा चेहरे असतात, फक्त माणसाकडे ती नजर असायला पाहिजे. स्केचमध्ये एखाद्या गोष्टीचं सार दाखवायचं म्हणजे स्केच शोईंग इसेन्स ही कला लक्ष्मण यांना आता साधायला लागली होती. व्यंगचित्रकलेचा R.K. लक्ष्मण यांचा प्रवास असा अपघातानं सुरू झाला. मग त्यानंतर लक्ष्मण यांनी काही काळ फ्री प्रेस जर्नलमध्ये पूर्ण वेळेची पहिली नोकरी केली. तिथेच त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्री झाली. फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडल्यानंतर 1-2 नव्हे तर तब्बल 50 वर्ष R.K. लक्ष्मण यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये व्यंगचित्र रेखाटली. त्यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचं अचूक भान होतं आणि या मानसिकतेचं प्रतिबिंब उमटवत ते सातत्याने व्यंगचित्र काढत राहिले. त्यांची व्यंगचित्र विसंगती या सिद्धांतावर आधारित आहेत. त्यांच्या व्यंगचित्रातून अपेक्षा आणि वास्तव यांमधल्या तफावतीमधून विनोद निर्माण होतो आणि जीवनातल्या निरर्थकतेबद्दल सुप्त जाणीव अलगदपणे अधोरेखित होते. आता आपण पाहूया त्यांचं कुटुंब जीवन. R.K. लक्ष्मण यांचे वडील कृष्णस्वामी लक्ष्मण. त्यांना पट्टाभी, बलिराम, रामचंद्रन, नारायण, श्रीनिवास आणि लक्ष्मण असे 6 पुत्र होते. तर जानकी आणि अलमेलू या 2 कन्या होत्या. खरं म्हणजे 6 भावंडात लक्ष्मण हे सर्वात धाकटे. त्यांचा जन्म मैसूर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. खरं तर विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे कडक मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या वडिलांची ख्याती होती. पण घरात ते कधीच संतापत नसत. वडील वारले तेव्हा लक्ष्मण फारच लहान होते आणि त्यावेळेला वडील एखाद्या रोमन सिनेटरसारखे दिसत असत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्याची आणि नापसंतीची छटा दिसत असे. फावल्या वेळात वाचन करणं हा त्यांच्या वडिलांचा छंद होता. त्यामुळे घरात रगड पुस्तकं होती. इंग्लंडवरनं सुद्धाही ते पुस्तकं मागवायचे. सायंकाळी कॉस्मोपॉलिटन क्लबमध्ये जाऊन कधीकधी टेनिस खेळायचे आणि कर्नाटक संगीतांचं तर त्यांना सखोल ज्ञान होतं आणि इतके छान वीणा वाजवायचे, पण ते केवळ स्वतःपुरतीच. त्यांचे सहकारी आणि मध्यम शाळेतील कर्मचारी त्यांना पाहताच खांबाच्या आड जाऊन वाघोबा आला रे असं म्हणत असत. R.K. लक्ष्मण यांची आई ज्ञानांबळ. आईचा स्वभाव वडिलांच्या अगदी उलट होता. घरात आईचा अंमल चालत असे. ती प्रसन्न व्यक्तिमत्वाची होती. माणसांचा सहवास तिला अतिशय आवडत असे. ब्रिज खेळण्यात त्या काळात सुद्धा ती पटाईत होती आणि बुद्धिबळाची म्हणाल तर जवळपास चॅम्पियनच होती. आठवड्यातून 1-2 वेळा ती महाराणी लेडीज क्लबमध्ये टेनिस, ब्रिज, बुद्धिबळ खेळायला जात असे. मैसूरच्या महाराणी बुद्धिबळाचा डाव खेळायला त्यांच्या आईला आग्रहाने बोलवीत असत. R.K. लक्ष्मण यांच्या पत्नीचं नाव कमला.
त्यांना अरुण आणि श्रीनिवास अशी 2 मुलं असून महालक्ष्मी नावाची नात आहे. आता आर के लक्ष्मण यांच्या जीवनातल्या काही विस्मयकारक घटना आपण पाहणार आहोत. लहानपणी ही सर्व भावंडं बहिणीकडे आणि काकांच्या घरी मद्रासला जात असत. त्यावेळी रोमांचकारक वाटणारी अशी बाब म्हणजे रेल्वेचा प्रवास आणि निसर्ग न्याहाळणं. आर के लक्ष्मण यांना 2 बहिणी होत्या. त्यातील धाकट्या बहिणीने त्यांना एक सायकल भेट म्हणून दिली होती. आणि बरं का, पुढे तीच बहीण त्यांची सासू झाली. म्हणजेच त्यांच्या कमला नावाच्या मुलीशी आर के लक्ष्मण यांचा विवाह झाला. एकदा शिक्षकांनी वर्गातल्या मुलांना कोणत्याही झाडाच्या पानाचे चित्र काढायला सांगितले आणि आपल्या वहीवरती आरकेनी पिंपळाच्या पानाचं चित्र काढलं. एवढं हुबेहूब चित्र पाहून शिक्षकाने अचंबा वाटला आणि आरके यांच्या तेव्हा लक्षात आलं की जेव्हा आजूबाजूच्या परिसरातल्या अनेक गोष्टींचा आपल्या मनावरती उमटलेल्या असतात, अशा प्रतिमा कोणत्या न कोणत्या तरी स्वरूपात व्यक्त होत असतात. हा पिंपळाच्या पानाचा एक प्रसंग त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या आत्मचरित्राच्या पृष्ठावरती त्यांनी पिंपळाच्या पानालाही महत्त्व दिलेले. चित्रकलेच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात एक मजेदार घटना घडली. शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता, पण कॉलेजने त्यांचा प्रवेश नाकारला. मग त्यांनी त्या काळात म्हैसूर विद्यापीठातून BA ची पदवी संपादन केली. नंतर पुढे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्येच त्यांना एक मोठे व्यंगचित्रकार म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलं गेलं. त्यांनी मोठ्या मिश्किल तऱ्हेनं त्याचं उत्तर दिलं. समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं, जर त्यावेळी मला प्रवेश मिळाला असता तर कदाचित मी व्यंगचित्रकार झालो नसतो. लक्ष्मण पुढे गमतीने म्हणतात की बरे झाले, त्यामुळे एक सामान्य व्यावसायिक कलाकार होण्यापासून मी वाचलो. डिप्लोमा करून कोणत्या तरी जाहिरात संस्थेत मी नाहीतर खितपत पडलो असतो. अशी निरीक्षण आणि विनोदबुद्धी त्यांच्या अंगी भरपूर होती. एकदा योगायोगाने द हिंदू वृत्तपत्रामध्ये संपादकीयच्या पानावर व्यंगचित्र एक आलं होतं. ते आर के लक्ष्मण यांनी अतिशय लक्षपूर्वक पाहिलं, पण त्यांना काही बोध नाही झाला. आणि तरीही ते मंत्रमुग्ध होऊन गेले ते चित्र पाहून. द हिंदू दैनिकातील व्यंगचित्र जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हा रेखाटन कसं आहे, खवळलेल्या समुद्रात पर्वतमय लाटा कशा उसळल्या आहेत आणि एका बोटीमध्ये 3 आकृत्या दिसत आहेत. व्यंगचित्रकाराचं नाव ते शोधायला लागले. त्या व्यंगचित्रकाराचं नाव शोधण्यासाठी त्यांनी चित्राच्या तळाशी पाहिलं. नाव छोटंसं होतं, COW, काव. ते पाहताच आर के लक्ष्मण त्या चित्रकाराच्या चाहतेच होऊन गेले. पण नंतर त्यांना असं कळलं की ते COW नसून LOW आहे. प्रख्यात जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचं ते नाव होतं. त्यांच्या व्यंगचित्रांची आणि चित्रांची बरीच पुस्तकं आर के लक्ष्मण यांनी जमवली होती आणि ते त्यांचे निस्सीम चाहते होते. त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक घटना 1952 साली घडली. राजकीय व्यंगचित्रकार त्यावेळेस ते होते, नोकरीला होते. एकदा डेव्हिड लो सफरीला जात असताना त्यांची बोट काही तासांपुरती मुंबई बंदरात थांबली होती. बोटीवरून उतरून ते फेरफटका मारायला उतरले आणि फिरत फिरत टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ आले. एका वार्ताहराने
त्यांना आर के लक्ष्मण यांच्या खोलीत आणून सोडले. त्यावेळेला आर के लक्ष्मण सकाळी 8:30 वाजता जात. जेव्हा त्यांच्या खोलीत शिरले 8:30 वाजता, तेव्हा एक दाम्पत्य बसलेले दिसले. ते चकित झाले. ते दाम्पत्य होतं श्री व सौ डेव्हिड लो. आयुष्यात कधी ना कधीतरी यांची भेट व्हावी हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांच्या खोलीतच भेट होईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. आणि आश्चर्य आणि विस्मय या भावनांच्या धक्क्यातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि ते त्यांच्याशी संवाद साधू लागले. त्याच वेळेला मलबार हिलवरून रमणीय दृश्य दिसतं म्हणून आर के यांनी डेव्हिड लो यांना मलबार हिल येथे नेलं. मरीन ड्राईव्ह, समुद्र, उंच उंच इमारती, चौपाटीचा किनारा असं ते दृश्य होतं. आसमंतात पसरलेली ती अद्भुत शांतता, पक्ष्यांची किलबिल, फुलांच्या सुगंधाचा दरवळ आणि थंड झुळूक. तेव्हा त्यांनी मिस्टर डेव्हिड लोना जरा ठासूनच सांगितलं, बऱ्याच विदेशी पर्यटकांना भारतात साधू, गारुडी, हत्ती आणि वाघच आहेत असं वाटतं. आमच्या देशाबद्दल तुमचं मत आता वेगळं बनलं असेल. अगदी नाट्यपूर्ण पद्धतीनं त्यांनी समोरच्या दृश्याकडे पाहिलं आणि त्याच क्षणी संगीताचे अस्पष्ट सूर येत आहेत असं त्यांना वाटलं. आवाज वाढू लागला. गारुड्याच्या पुंगीचा तो आवाज होता. हॉलिवूडच्या चित्रपटात गारुडी दाखवतात तसा अगदी तो दिसत होता. अचानक उपटलेल्या त्या गारुड्यानं आर्केंची अगदी चांगलीच पंचायत करून सोडली. बंगलोरच्या डॉक्टर एम शिवराम यांनी कोरवांजी नावाचं मासिक सुरू केलं होतं. त्यात आर के लक्ष्मण यांनी काही गमतीदार व्यंगचित्र काढली होती. कोरवांजीमुळे आपल्यालाही चाहत्यांचा वर्ग निर्माण झाला असेल हे त्यांना ट्रॅफिक इन्स्पेक्टरनी पकडेपर्यंत उमजलंच नव्हतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या सायकलीच्या परवान्याची मुदत संपली होती आणि नूतनीकरण करायचं राहून गेलं होतं. एक दिवस त्यांना ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं आणि दुसऱ्या दिवशी कचेरीत जाऊन परवाना घेण्यास सांगितलं. लक्ष्मण यांनी त्यांचं नाव आणि पत्ता पोलिसांना सांगितला आणि ते सायकलवर बसून टांग मारून निघणारच एवढ्यात ट्रॅफिक पोलीसच्या लक्षात आलं की हा तो जो मुलगा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून कोरवांजीचा लक्ष्मणच आहे की. आणि ताबडतोब ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक गुन्हेगारांच्या यादीतून लक्ष्मण यांचं नाव खोडून टाकलं आणि अक्षरशः त्यांना दंडसुद्धा माफ केला. आता पाहूया आर के लक्ष्मण यांची कथनात्मक शैली. ह्यांचं इंग्रजी सुबोध, साधं, सोपं होतं. जडबंबाळ किंवा भरजरी शब्द वापरून ते वाचकांना प्रभावित करण्याचा कधीही प्रयत्न करीत नसत किंवा वाचक घाबरून टाकण्याचाही प्रयत्न करीत नसत. गप्पा मारता मारता एक एक घटना, किस्सा सांगावा तसे ते लिहित. त्यांच्या व्यंगचित्रातून त्यांची अफाट निरीक्षण शक्ती दिसून येते. त्यांच्या विनोदात उथळ खळखळाट नाही, तसेच कोट्या, अतिरेक ही नेहमीची विनोदाची साधने नाहीत. त्यांच्या लिखाणातील विनोदाचा पोत हा सर्वस्वी वेगळा होता. त्यात उपरोध होता पण तो बटबटीत नव्हता. तो तरल आणि सूक्ष्म होता. अगदी वाईनची लज्जत गुटक्या गुटक्यांनी चाखावी अशा तऱ्हेचा. एका कुंचल्याच्या प्रवासातले नाना रंग त्यात ओघळले आहेत. द टनेल ऑफ टाईम हे भारताचे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि द कॉमन मॅनचे निर्माते आर के लक्ष्मण यांचे मार्मिक आणि प्रांजळ आत्मचरित्र आहे. या पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद लक्ष्मण रेषा ह्या नावाने श्री अशोक जैन यांनी केला आहे. इतका काळ दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारा हा बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावा आणि त्यांचा कॉमन मॅन
तब्बल 50 वर्षातील देशातल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीचा साक्षीदार आहे. व्यंगचित्रकलेची पण एक खरी गंमत असते. व्यंगचित्रकला शिकण्यासाठी कुठली शाळा नाही, ना कॉलेज, ना कोणता अभ्यासक्रम. चित्रकला हीच केवळ प्राथमिक गरज असते. त्यांच्याही विरंगुळ्यातून आपोआपच त्यांचा अभ्यास होत गेला. आता हे चित्र पहा, किती परिणामकारक आहे. कटिंग करून घेताना मुलांना येणारा कंटाळा, होणारा त्रास, त्यांचं रडवेलेपण हे लक्ष्मण यांनी किती समर्थपणे रेखाटलं आहे. नाव्याची चौड्यावर बसण्याची ढबसुद्धा वाखाणण्याजोगी आहे. रीडर डायजेस्ट या इंग्रजी मासिकात फार वर्षापूर्वी लक्ष्मण यांचं हे रेखाटन अतिशय प्रसिद्ध आणि गाजलं होतं. तर पुढच्या चित्रात बघा, आंतरराष्ट्रीय परिषदेला जमलेले विविध देशांचे नेते आहेत. ही मंडळी फोटोसाठी एकत्र जमली असून त्यांच्या मागे पहा, विविध मागण्या, चर्चा, मतभेद, वादविवाद ही सगळी कागदपत्रं त्यांनी बाजूला सारली आहेत. शांतता परिषदेचा सुरेख असा पडदा मागे लावून चांगला फोटो काढला आहे आणि परिषद कशी यशस्वी झाली असा देखावा निर्माण केला आहे. फोटो काढतो आहे कॉमन मॅन. त्याच्या व्यवसायाला साजेशा तऱ्हेने त्यांनी स्माईल प्लीज असं म्हटलं आहे. सगळ्या मंडळींनी भरभरून स्माईल दिल्यानंतर हा कॉमन मॅन काय म्हणतोय पहा, आता तुम्ही स्माईल थांबवलं तरी हरकत नाही. या एवढ्या विधानातून आणि चित्रणातून लक्ष्मण यांनी परिषदांचा नाटकीपणा कसा असतो ते दाखवून दिलं आहे. आर के लक्ष्मण यांचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ज्युनियर इंटरमिडिएटमध्ये कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी विनासायास उत्तीर्ण होऊन सिनियर इंटरमिडिएटमध्ये प्रवेश केला. त्यांचं आयुष्य तसं निर्विघ्नपणे चालू होतं. त्याचवेळी महात्मा गांधींनी चले जावची घोषणा दिली होती आणि चले जावचा लढाही सुरू झाला होता. त्या काळात आर के लक्ष्मण मात्र विषाणूजन्याने आजारी पडले आणि ते जणू जगण्याची लढाईच लढत होते. वर्षभराने ते बरे झाले. आता त्यांच्या चित्रकलेतल्या नव्या कल्पना, नव्या तऱ्हा, नवे प्रयोग चालू झाले. वॉटर कलर, पेन इंक, ऑइल्स, स्क्रॅपबोर्ड हे सगळं साहित्य घेऊन लक्ष्मण वेगवेगळ्या कल्पना घेऊन नव्या नव्या पद्धतीने चित्र काढायला लागले. लक्ष्मण यांनी त्यांच्या पत्नीच्या कथांची चित्रेही काढून दिली होती. आर के लक्ष्मण यांना बिस्मिल्ला खान यांची शहनाई ऐकण्यात अतिशय आनंद होत असे. विशिष्ट एका गीताऐवजी बिस्मिल्ला खान यांची पारंपरिक रागदारीवर आधारित असलेली शहनाईची धून, विशेषतः राग काफी किंवा राग पहाडी, आर के लक्ष्मण यांना शांतता आणि प्रसन्नता देत असे. हा होता रोमॅन्टिक पहाडी धुने.
व्यंगचित्रकला ही मानसिकतेतून उमटलेली एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रसंगी ही प्रतिक्रिया खरमरीत बोचकही असू शकते. आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमध्ये प्रांजळपणाचंही दर्शन घडतं. मात्र एखाद्या व्यक्तीचं व्यंग दर्शवणारी व्यंगचित्र त्यांनी कधीच काढली नाहीत किंवा कोणाला दुखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुंचल्याचा वापर केला नाही. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर आणि मुसोलिनी अशा इतिहासातील खलनायकांची व्यंगचित्रे काढली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी या इतिहासात विसरता न येणाऱ्या राजकीय दिग्गजांची सुद्धा व्यंगचित्र काढली. तेव्हा त्यांच्या व्यंगचित्रांना अतिशय प्रसिद्धी मिळत होती. प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. यांनी आपल्या उपहासाच्या माध्यमातून भारतीय राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य केले. म्हणून त्यांच्या व्यंगचित्रांमधील सामान्य माणूस, कॉमन मॅन हे पात्र आपल्या इतिहासात अजरामर ठरलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करत असताना सोपं पण परिणामकारक व्यंगचित्र असावं असं त्यांना वाटत असे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक घटना सामान्य माणसाला उमजतील अशा पातळीवर त्यांना रंगवायच्या असतात. नेमके त्याच वेळी इव्हनिंग स्टँडर्ड या संपादकाचं त्यांना नोकरीसाठी निमंत्रण आलं. कारण डेव्हिड लो यांनी इव्हनिंग स्टँडर्ड सोडून डेली मिल जॉईन केलं होतं. आणि ह्या डेव्हिड लो तिकडे रुजू झाल्यामुळे व्यंगचित्रकारांच्या दृष्टीने त्यांना इव्हनिंग स्टँडर्डनी बोलवणं ही तर पर्वणीच होती. पण या मोहाला बळी पडायचं नाही असं त्यांनी ठरवून ती नोकरी पत्करण्याचं टाळलं. केवळ वाचकांना रिझवणारा, गुदगुल्या करणारा व्यंगचित्रकार नाही, तर गाढा विचारवंत, समाज सुधारक, राज्यशास्त्रज्ञ, चुका करणाऱ्या राजकारणाचा टीकाकार या दृष्टीने लोक त्यांच्याकडे पाहत असत. आता आर.के. लक्ष्मण यांची सामाजिक बांधिलकी दर्शवणारी व्यंगचित्र पाहूया. सतीची चाल, हुंडा पद्धती, अस्पृश्यता, जातीयवाद, टपाल खात्यातील विलंब, सदोष टेलिफोन यंत्रणा, विजेची अव्वाच्या सव्वा फुगलेली बिलं, पालिका अधिकाऱ्यांचा गलथान कारभार, शाळा प्रवेशातील भ्रष्टाचार, रेल्वे अशा जिव्हाळ्याच्या विषयांवर आर.के. लक्ष्मण यांची व्यंगचित्र काढली. आणि लोकांची विविध गाऱ्हाणी मांडणारी पत्रं त्यांना येऊ लागली. एका व्यंगचित्रकाराच्या चाहत्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आर.के. लक्ष्मण यांना व्यंगचित्र आवडल्याबद्दल 3 रुपयाची मनी ऑर्डर केली होती. तर एका ख्रिश्चन चाहत्यांनी त्याच्या प्रिय पत्नीचा चेहरा संगमरवरात कोरावा अशी विनंती आर.के. लक्ष्मण यांना केली होती. त्या चाहत्याची पत्नी आर.के. यांच्या व्यंगचित्रांची अतिशय चाहती होती आणि त्यामुळे आपल्या पत्नीच्या थडग्यावर तिचा चेहरा खोदावा अशी त्या चाहत्याची इच्छा होती. इतकंच काय, कोणाकोणाला तर त्यांच्या चित्रात जुगार खेळण्यासाठी लागणारा भाग्यशाली आकडाही दिसत असे. अशा मजेशीर गोष्टी त्यांच्या व्यंगचित्रामुळे घडत असत. तर आता ऐकूया आर.के. लक्ष्मण यांना आवडणारं मुघले आझम चित्रपटातलं एक गीत. हॅलो.
मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पनघट पे। हाँ मोरी नाजुक कलैया मरोड़ गयो रे, मोरी नाजुक कलैया मरोड़ गयो रे, मोहे पनघट पे। हो मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पनघट पे। कंकरी मोहे मारे गगरिया फोर डारे, हो कंकरी मोहे मारे गगरिया फोर डारे, हाय गगरिया फोर डारे, हो गगरिया फोर डारे। हाँ मोरी सारी अनारे भिगोय गयो रे, मोरी सारे अनारे भिगोय गयो रे, मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पनघट पे। नैनों से जादू किया जियरा मोह लिया, नैनों से जादू किया जियरा मोह लिया, हाय जियरा मोह लिया, हो जियरा मोह लिया। हाँ मोरा घूंघटा नजरियों से तोड़ गयो रे, मोरा घूंघटा नजरियों से तोड़ गयो रे, मोहे पनघट अजी हाँ मोहे पनघट। हाँ मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पनघट पे। वा. आता आरके यांची राजकीय व्यंग्यचित्र पाहू. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्यावर अनेक घडामोडींवरती प्रखर टीका करणारी व्यंग्यचित्र काढली. इंदिरा गांधींचा कथित अहंकार आणि हुकुमशाही अधोरेखित करण्यासाठी लक्ष्मण अनेकदा त्यांचे व्यंग्यचित्र लांब नाकासह रेखाटत असत. असे असूनही इंदिरा गांधी यांनी त्यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर 1973मध्ये जेव्हा ते इंदिराजींवरती सर्वाधिक टीका करीत होते तेव्हा इंदिरा गांधी यांनी आरकेंना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. जनता आपल्या पाठीशी आहे असं इंदिराजी सांगत आहेत. चित्र पहा. तर प्रत्यक्षात इंदिरा गांधी पळ काढत असून प्रक्षुब्ध जनता त्यांच्या मागे लागली आहे आणि हा व्यंग्यचित्राद्वारे हा उपरोध आरके यांनी चांगल्या पद्धतीने दर्शवला आहे. सर डेव्हिड लो यांच्या पावलावर पाऊल टाकून आर.के. लक्ष्मण यांनी ॲडॉल्फ हिटलर आणि इटालियन फॅसिस्ट मुसोलिनी यांचीही व्यंगचित्र काढली. त्याचा हा एक नमुना. व्यंगचित्रकला शैली आणि बौद्धिक संकल्पना ही देणगी त्यांना महान व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांच्याकडून बालपणीच प्राप्त झाली होती. आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रकावर बालपणी सर डेव्हिड लो यांचा ठसा अशा तऱ्हेनं उमटलेला होता. आंतरराष्ट्रीय राजकीय घटनांवर
आर के लक्ष्मण यांचं अगदी बारकाईने लक्ष होतं बरं. 1917मध्ये समाजवादाचा पाया घालणारे कार्ल मार्क्स, सोव्हिएत क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचे पुतळे पाडून त्यांची स्वप्न धुळीला मिळवणारे स्टॅलिन आणि त्यानंतर स्टॅलिनिझमपासून रशियातील लोकशाहीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिखाईल गार्बाचोव्ह यांच्या प्रयत्नांना मूठमाती देण्यात यशस्वी झालेल्या 1991 सालच्या सोव्हिएत युनियनच्या बरखास्तीवर कठोर व्यंगचित्र आर के लक्ष्मण यांनी काढून आपल्या राजकीय टीकेचा आवाकाच सिद्ध केला होता. लालकृष्ण अडवाणी यांच्या अयोध्या रथयात्रेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर आर के लक्ष्मण यांनी अडवाणी आणि भाजपवर व्यंगचित्राद्वारे कडक टीका केली होती. व्यंगचित्रकलेचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे अर्कचित्र, कॅरिकेचर्स. अर्कचित्रामध्ये चेहऱ्यावरच्या ठळक बाबी अधिक ठळक करून दाखवले जातात. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीची मानसिकता दाखवताना त्या व्यक्तीच्या अर्कचित्रांमध्ये त्याचं नाक, भुवया किंवा ओठ, डोळे या बाबी अधिक ठळक करून दाखवल्या जातात. श्री कुमार केतकर यांनी संपादित केलेला आर के लक्ष्मण यांचा अर्कचित्रांचा 50 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स थ्रू द आईज ऑफ आर के लक्ष्मण हा संग्रह टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. या संग्रहातली गाजलेली अर्कचित्र आता आपण पाहूया. पहिलंच चित्र आहे मोरारजी देसाई, लालू प्रसाद यादव, फारुख अब्दुल्ला, पी.व्ही. नरसिंहराव, पी. चिदंबरम, तसंच सोनिया गांधी, बाळ ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, मनोहर जोशी, जयललिता. उत्तम अर्कचित्र काढण्यासाठी माणसाकडे निर्मळ दृष्टीनं पाहणं आणि त्याच्या चेहऱ्यावरची वैशिष्ट्य मनात साठवणं या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी केलेल्या व्याख्येनुसार अर्कचित्र म्हणजे अगदी साध्या आणि अशास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर चांगल्या चेहऱ्याची विनोदी पद्धतीनं मोडतोड करून सादर केलेलं चित्र. आर के लक्ष्मण लंडनला गेले तेव्हा त्यांच्या लंडन भेटीचा हेतू काय असा प्रश्न अनेकांकडून विचारला गेला. तेव्हा ज्या ज्या बड्या व्यक्तींना भेटून त्यांची अर्कचित्र लक्ष्मण यांना काढायची होती त्यांची भली थोरली यादीच आर के लक्ष्मण यांनी धडाधड वाचून दाखवली. त्यातली व्यंगचित्रकार डेव्हिड लो, ग्राहम ग्रीन, विचारवंत बर्ट्रांड रसेल, सामाजिक भाष्यकार जेबिर प्रिस्ले, प्रसिद्ध कवी टी.एस. एलियट इत्यादी नावं ऐकून तर अनेकांच्या भुवया उंचावल्या. लंडनमधल्या लक्ष्मण यांच्या मुक्कामाचं समर्थन करण्यासाठी परदेशात आमचे व्यंगचित्रकार अशा नावाची चित्रमाला टाइम्स ऑफ इंडियाने सुरू केली. त्यातली लक्ष्मण यांची व्यंगचित्र इतकी उत्कृष्ट असत की इंग्लंडमधले लोकही आश्चर्यचकित होत. सुप्रसिद्ध इंग्लिश लेखक, नाटककार आणि समीक्षक ग्राहम ग्रीनचं काढलेलं अर्कचित्र लक्ष्मण यांनी लंडनहून इलस्ट्रेटेड विकलीला पाठवून दिलं. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व या सदरात प्रसिद्ध होणारं ते पहिलं अर्कचित्र होतं. ते अर्कचित्र खूप गाजलं. लक्ष्मण यांचा लंडनला जाण्याचा हेतू असा सफल झाला, ते यशस्वी ठरले. आर के लक्ष्मण यांनी काढलेली राष्ट्रपिता महात्मा गांधी,
पंडित जवाहरलाल नेहरू, माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन, जागतिक कीर्तीचे गणितज्ञ आणि विचारवंत बर्ट्रांड रसेल, अत्यंत लोकप्रिय असलेले व्यंगचित्रकार डेव्हिड लो, ज्येष्ठ नेते आणि थोर समाजसेवक जयप्रकाश नारायण ही अर्कचित्र फार गाजली. भारत आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे यजमानपद भूषवलेल्या 1987च्या रिलायन्स विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला RK यांनी द टाइम्स ऑफ इंडियासाठी रेखाचित्र काढली होती. त्यातील एक हे चित्र. व्यंगचित्राव्यतिरिक्त आपणास आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? या प्रश्नावर लक्ष्मण म्हणतात, मला विविध वस्तू दुरुस्त करायचा छंद आहे, अगदी घड्याळ सुद्धा. मी कथा, लघुकथा लिहितो. त्याशिवाय वडिलांप्रमाणे माझं सुद्धा संगीतावर प्रेम आहे. सहगल हा माझा आवडता गायक. तर ऐकूया एक गीत. बाबुल मोरा नैहर छूटो ही जा, बाबुल मोरा नैहर छूटो ही जा, बाबुल मोरा मोरा नैहर छूटो ही जाए, बाबुल मोरा नैहर छूटो जाए, बाबुला मोरा नैहर छूटो ही जाए। चार कहार मिले मोरी डोलिया सजाए रे, चार कहार मिले मोरी डोलिया सजावे, चार कहार मिले मोरी डोलिया सजावे रे, मोर अपना बेगाना छूटो जाए, बाबुला मोरा नैहर छूटो ही जाए। अंगना तो पर्वत भया और देरी भई विदेश, अंगना तो पर्वत भया और देरी भई विदेश, जे बाबुल घर आपनो मैं चली पिया के देश, बाबुल मोरा नैहर छूटो जाए, बाबुल मोरा नैहर छूटो ही जाए। आता पाहूया चित्रगमती. एक दिवस वाघाच्या बछड्याचं चित्र आपलंच आहे असं समजून शिक्षक अतिशय संतापले. हा छोटासा प्रसंग बरंच काही सांगून गेला. पुढं त्यांनी डूडल्स म्हणजे आरकेनी डूडल्स या नावाने अशाच वेड्या वाकड्या
रेषा आणि कल्पनांचं एक छोटं पुस्तक प्रसिद्ध केलं. आर के म्हणतात, विचारात सारखं गुंतून राहिल्याने मन बधीर झालेलं असतं. अशा वेळेला मनाच्या खिडक्या उघडून आपल्याला सैल करण्यासाठी या चित्रगमती मदतीला येतात. मनातले तणाव आपल्या हातून रेषेच्या साह्याने नीट होतात आणि याचे कारण म्हणजे मनात जो समोरचा विषय बोजड झालेला असतो त्यातून आपण निसटून जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या बोजड विषयाची खोडी काढून निसटण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच डूडल्स, म्हणजेच चित्रगमती. वास्तवात शक्य नसलेल्या कल्पना डूडल्समुळे कल्पनेत रंगून आणि रेषांमधून मांडून आनंद घेतला जातो. लक्ष्मण यांनी द स्टार्स आय नेव्हर मेट या आपल्या मालिकेत हिंदी चित्रपटसृष्टीतील 40 दिग्गजांची रेखाचित्रे काढली होती, जी मूळतः फिल्मफेअर मासिकासाठी काढण्यात आली होती. त्यापैकी काही रेखाचित्र आता नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध केली आहेत. आर के लक्ष्मण यांनी 1952 काढलेल्या या सुंदर रेखाचित्रांपैकी एक रेखाचित्र आता ऐकूया. मालगुडी डेजचं सुप्रसिद्ध शीर्षक गीत. आर के लक्ष्मण यांचे थोरले बंधू आर के नारायण, त्यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्वभूमीवर द हिंदू या वृत्तपत्रात अनेक कथा लिहिल्या होत्या. मालगुडी डेज या आर के लक्ष्मण यांच्या 1943 साली प्रसिद्ध झालेल्या लघुकथा संग्रहावर आधारित एक प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिका आहे. ती 1986 दूरदर्शनवर सुरू झाली होती. या कथा दक्षिण भारतातील मालगुडी नावाच्या काल्पनिक शहरात घडतात आणि सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, संघर्ष आणि मानवी नातेसंबंधांचे चित्र अगदी बेमालूमपणे करतात. या कथांमधील पात्रे अगदी साधी, सामान्य आणि जगातील कोणत्याही ठिकाणी राहणाऱ्या लोकांसारखी वाटतात. आर के लक्ष्मण यांनी आपल्या ज्येष्ठ भावासाठी त्यातील व्यंगचित्रे रेखाटली आहेत. आता पाहूया 50 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स थ्रू द आईज ऑफ आर के लक्ष्मण. भारताच्या राज्यसभेचे माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी 50 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स थ्रू द आईज ऑफ आर के लक्ष्मण या पुस्तकाचं संपादन केले आहे.
या पुस्तकात 5 दशकांचा प्रवास आहे. 1947पासून 1997पर्यंतच्या भारतीय राजकारणाचा इतिहास प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार RK लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून उलगडला नेला आहे. कुमार केतकर यांनी अतिशय समर्पक शब्दात परिचयही करून दिला आहे. आर्केंची भव्य दृष्टी, त्यांच्या कुंचल्याची फिरकी स्वातंत्र्याच्या गेल्या 50 वर्षातील रोलर कोस्टर सफरला एक पूर्ण वेगळा आयाम देते. RK लक्ष्मण हे देशातील एकमेव राजकीय व्यंग्यचित्रकार आहेत ज्यांनी लाखो लोकांना आपल्यासोबत हसवले आणि रडवलेही आहेत. लक्ष्मण यांनी 50 वर्षात राजकारण्यांचा, सत्ता दलालांचा उदय, अस्त आणि पतन पाहिले आहे. आपले भान आणि विनोदबुद्धी न गमावता या सर्वांना सहजपणे सामोरे गेले आहेत. अपयशी राजकारण्यांना, सरकारांना आणि पंतप्रधानांना खाली खेचले आहे. लक्ष्मण यांनी अनेक लोकांची मते जिंकण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा सामान्य माणसाशी म्हणजेच तुमच्या अंशाची असलेली निष्ठा. आणि हा संग्रह म्हणजे 48 वर्षात प्रकाशित झालेल्या RK यांच्या राजकीय व्यंग्यचित्रांचा एक छोटासा संग्रह आहे. पहिलं दशक तो आशेचा काळ होता जेव्हा पंडित नेहरूंनी नियतीशी एक करार केला होता. पंडितजी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या दिमाखात वावरत होते. एक नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करणे हे त्यांचं ध्येय होतं. 1952च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने देशात 2/3 बहुमत मिळवून सत्ता मिळवली होती. दुसरं दशक म्हणजे अस्थिरतेचा काळ. हिंदी चीनी भाईचं स्वप्न भंगलं होतं. भारत चीन युद्धात भारताला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता आणि 1964मध्ये पंडितजींचं निधन झालं. त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून उदयास आले आणि 1967च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 1 वर्ष आधी त्यांचेही निधन झाले. त्यानंतर हे दशक राम मनोहर लोहिया यांनी गुंगी गुडिया म्हणून हेटाळणी केलेल्या इंदिरा गांधी यांच्या उदयाने संपले आणि पुढील 18 वर्ष भारतीय राजकारणावर इंदिराजींनी वर्चस्व गाजवलं. तिसरं दशक 1967च्या असाधारण निवडणुकांनी दाखवून दिले की देशात काँग्रेसच्या वर्चस्वाचे दिवस संपले. उजव्या शक्ती आणि डाव्या आतंकवादी शक्तींचा उदय झाला. खंडात बांगलादेश नावाच्या एका नवीन राष्ट्राचा जन्म झाला. जागतिक माध्यमांनी इंदिरा गांधीचे वर्णन अत्यंत प्रभावशाली राजकारणी म्हणून केली होती. 1973 पासून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद म्हणून जून 1975 ते 21 मार्च 1977 या काळात आणीबाणी घोषित करण्यात आली आणि तिसरं दशक संपलं. आता चौथं दशक पाहूया. काँग्रेस व्यतिरिक्त सरकारचा पाडाव, इंदिरा गांधींची पुनर्स्थापना, सुवर्ण मंदिर उठाव, चळवळीचा बिमोड, इंदिरा गांधींची 1984 साली झालेली हत्या आणि राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी झालेली निवड, VP सिंग यांचा राजीनामा आणि बोफर्स घोटाळ्यातला त्यांची झालेली अवहेलना अशा अनेक घटनांनी चौथे दशक गाजले होते. 5वे दशक हिंदू संघटनेच्या आंदोलनानंतर राजीव गांधींच्या काँग्रेसचा पराभव झाला. कोणत्याही पक्षाला आवश्यक बहुमत मिळालंच नाही. VP सिंग यांनी पंतप्रधानपदी नेमणूक त्यांची झाली आणि त्यांचा पराभवही झाला. राजीव गांधींची हत्या, नरसिंहराव देशाचे पंतप्रधान होतात आणि ते पंतप्रधान असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला आमूलाग्र बदल घडवून आणला
आणि एक शक्तिशाली अर्थव्यवस्था म्हणून भारताला जगात स्थान मिळवून दिलं. व्ही पी सिंग, देवेगौडा, आय के गुजराल यांच्या पंतप्रधानपदी नेमणुका आणि 1997च्या निवडणुकीमध्ये त्रिशंकू लोकसभा पाहावी लागली आणि ती 5व्या दशकात आणि 5वं दशक संपलं. जागतिक स्तरावर नवनिर्मिती करणाऱ्या व्यक्ती आणि राजकीय घडामोडींना यावर आर के लक्ष्मण यांचे बारकाईने लक्ष होतं. अशा शेकडो घडामोडी व्यंगचित्रांद्वारे जनसामान्यांमध्ये त्यांनी उभ्या केल्या. त्यात व्यंगचित्रांपैकी निवडक व्यंगचित्रे श्री कुमार केतकर यांनी आपल्या फेसेस या ग्रंथाद्वारे संपादित केली आहेत. त्यातील आपण काही नमुने आता पाहणार आहोत. चार्ली चॅप्लिन हा असा एक कलाकार ज्यांनी आपण हसत असताना आपल्याला रडवले. माओ त्से तुंग ज्यांनी 1949 साली चिनी जनतेच्या उठावाचं नेतृत्व केलं. मोहम्मद अली जिना ज्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली. हो ची मिन ज्यांच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामी जनतेने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढा दिला. तसेच फिडेल कॅस्ट्रो ज्यांनी जगभरातील लक्षावधी लोकांना प्रेरित केलं आणि क्युबामध्ये क्रांती घडवून आणली. शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे म्हणजेच पूर्व पाकिस्तानचे नेते ज्यांच्या नेतृत्वाचा जन्म आणि उदय पश्चिम पाकिस्तानने निर्माण केलेल्या विध्वंसाच्या अवशेषांमधून झाला. सिरिमाओ बंडारनायके श्रीलंकेच्या एक कणखर महिला पंतप्रधान ज्यांनी आपल्या देशाला दक्षिण आशियाई राजकारणात अग्रस्थानी आणले. राज ठाकरे यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. लक्ष्मण यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भारतीय सामान्य माणसाची व्यथा, समस्या आणि राजकारण अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे, ज्याची राज ठाकरे यांनी नेहमीच दखल घेतली आहे. राज ठाकरे हे स्वतः व्यंगचित्रकार असल्याने ते लक्ष्मण यांच्या रेषांमधील धारदारपणा आणि बारकाव्यांचे मोठे चाहते आहेत. 5 मे 2018 या वर्ल्ड कार्टुनिस्ट डेला राज ठाकरे यांनी दिवंगत आर के लक्ष्मण यांच्यासह अनेक व्यंगचित्रकारांचा गौरव केला आहे. कुंचल्याचा जादूगार आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांची 100वी जयंती दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी होती आणि या जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांना जगभरातून आदरांजली अर्पण करण्यात आली. आर के लक्ष्मण संग्रहालय हे महाराष्ट्रातील पुणे येथील बालेवाडी परिसरात असलेले एक कलाकार संग्रहालय आहे. ते भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रकार आर के लक्ष्मण यांच्या जीवन कार्याला समर्पित केले आहे. महाराष्ट्र सरकार आणि पुणे महानगरपालिका यांनी संयुक्तपणे हे संग्रहालय तयार केले आहे. त्याचे उद्घाटन 6 मार्च 2022 रोजी झाले. 70 वर्षाहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत लक्ष्मण यांनी 35,000हून अधिक व्यंगचित्रे तयार केली. 26 जानेवारी 2015 रोजी आर के यांच्या निधनानंतर संग्रहालय तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू केले. संग्रहालयाच्या मांडणीमध्ये अनेक गॅलरीज, एक कॅफेटेरिया, 2 दृकश्राव्य दालने आणि प्रदर्शन हॉल यांचा समावेश आहे. लक्ष्मण यांची सर्वात प्रसिद्ध निर्मिती असलेल्या कॉमन मॅनचे एक भव्य पूर्णाकृती चित्र पर्यटकांचे स्वागत करते. त्याचप्रमाणे
त्यांचे मोठे भाऊ आर के नारायण, जे मालगुडी डेजचे निर्माते होते, त्यांच्या पुस्तकांना सचित्र करून आर केनी आपली कारकीर्द सुरू केल्यामुळे त्याचाही इथे उल्लेख आहे. फोटो गॅलरीच्या व्यंगचित्र विभागात लक्ष्मण यांनी काढलेली प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे प्रदर्शित केली आहेत. यातील 2 खास दृकश्राव्य दालनामध्ये 2 वेगळे शो सादर केले जातात. एक लक्ष्मण यांच्या जीवनावरील माहितीपट, तर दुसरा मालगुडी डेजवरील प्रकाशध्वनी शो. या संग्रहालयातच ई कचऱ्यापासून साकारलेली सामान्य माणसाची मूर्ती आहे. तसेच आर के यांना समर्पित केलेले एक विशेष कलादालन आहे. एका खास गॅलरीमध्ये लक्ष्मण यांचा आवडता पक्षी असलेल्या कावळ्याला सुद्धा जागा आहे. व्यंगचित्रकाराने काढलेले छायाचित्र, रेखाचित्र तसेच कामामध्ये व्यस्त असलेल्या पक्ष्यांची मॉडेल्स ठेवलेली आहेत. लक्ष्मण यांना पक्षी आवडत असत, कारण ते उत्साही, खोडकर आणि हुशार असं त्यांना वाटत असे. भारताच्या मंगळयान मोहिमेने मंगळाच्या कक्षेत 100 दिवस पूर्ण केल्याच्या निमित्ताने 20 डिसेंबर 2014 रोजी चितारलेले त्यांचे शेवटचे व्यंगचित्र दृकश्राव्य दालनात ठेवले आहे. त्यात एक सामान्य माणूस हातात राष्ट्रध्वज घेऊन लाल ग्रहाकडे प्रवास करताना दाखवला आहे. इस्रो येथे कार्यरत असलेल्या त्यांच्या मुलाचा अरुणचा उल्लेख तिथे आहे. आज लक्ष्मण यांची नात रिमानिका आपल्या आजोबांचा वारसा पुढे नेत असून तिने कॉमन वुमनची निर्मिती केली आहे. गोलमाल चित्रपटातील आने वाला पल जाने वाला है हे एक विशिष्ट गीत त्यांच्या जीवनदृष्टीशी जुळणारे होते. त्यांनी कलात्मक अभिव्यक्ती, संगीताचा वापर तसेच आपल्या कलाकौशल्याचा उपयोग करून सामान्य माणसाच्या विचारांना वाचा फोडली. आता ऐकूया गोलमाल चित्रपटातील ते गीत. हॅलो. हा 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 हे 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 आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. हो आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. एक बार यूं मिली मासूम सी कली, एक बार यूं मिली मासूम सी कली. हो खिलते हुए कहा खुशबाश में चली, देखा तो यही है ढूंढा तो नहीं है, पल जो ये जाने वाला है. हो आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्तां मिली लम्हा कहीं नहीं. थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के, पल ये भी जाने वाला है. हो आने वाला पल
जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है, हो आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. आर के लक्ष्मण की दुनिया हा सब टी व्हीवरील भारतीय कॉमेडी शो आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रावर आधारित होता. सामान्य माणसाचे जीवन, त्याची सुखदुःख यावर आधारित विषय येथे असे. याचे प्रसारण सब टी व्हीवर 28 नोव्हेंबर 2011 ते 29 मार्च 2013 पर्यंत चालू होते. याचे एकूण 353 भाग प्रसारित झाले. यातील संवेदनशील कलाकारांनी प्रत्येक भाग अगदी खुलवून सादर केला. व्यंगचित्रकार हा काही वेळा संपादकापेक्षाही अधिक महत्त्वाचा ठरतो. आर के लक्ष्मण यांनी राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपल्या कुंचल्यातून भाष्य करत हे गुंतागुंतीचे विषय सर्वसामान्यांना अगदी सहजतेने उलगडून दाखवले आहेत. असे गौरवोद्गार राज्यपाल के. शंकर नारायण यांनी लक्ष्मण यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना काढले होते. आता आर के लक्ष्मण यांची ग्रंथसंपदा आपण पाहू. आर के लक्ष्मण यांनी शेकडो पुस्तके आणि व्यंगचित्र संग्रह तयार केले. त्यांची ग्रंथसंपदा आणि पुस्तकांच्या प्रतिमा आता स्क्रीनवरती आपल्याला दिसणार आहेत. यू सेड इट, सॉरी नो रूम, सायन्स स्माइल्स, इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स, द इलोक्वंट ब्रश, द हॉटेल रिव्हिएरा, द टनेल ऑफ टाइम अँड ऑटोबायोग्राफी, द बेस्ट ऑफ लक्ष्मण. तर आणखीन आहेत लाफ्टर लाईन्स, द कार्टून क्राफ्ट ऑफ आर के लक्ष्मण. दिस बुक वॉज को-ऑथर्ड बाय बाळ ठाकरे आणि याचा मराठी अनुवादही लक्ष्मण रेषा करण्यात आलेला आहे. लाफ विथ लक्ष्मण, फेसेस ऑफ आर के लक्ष्मण, collected writings, dose of laughter, common man watches cricket, ही त्यांची ग्रंथसंपदा. आर केना अनेक पुरस्कार आणि सन्मान लाभले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार 1958 मध्ये लंडन येथे भरलेल्या इंटरनॅशनल एक्झिबिशन ऑफ कार्टूनिस्टमध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय व्यंगचित्रकार. 1971 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार, 1984 मध्ये मॅक्सेसे पुरस्कार, तर 2005 मध्ये भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार. आता भारतीय व्यंगचित्रकार संस्थेतर्फे लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शने अनेक दालनात सादर केली गेली होती, आयोजित केली होती. पण आजच्या घडीला तंतोतंत लागू पडेल असे एक काव्य पाहूया आपण. कवितेचं शीर्षक आहे दौरे इलेक्शन. दौरे इलेक्शन में कहाँ कोई इंसान नज़र आता है, दौरे इलेक्शन में कहाँ कोई इंसान नज़र आता है, बीत जाता है जब इलाकों से इलेक्शन का दौर,
तब हर इंसान रोटी के लिए परेशान नज़र आता है। कुछ तो खासियत है इस प्रजातंत्र में, कुछ तो बात है इस करामाती मंत्र में। वोट देता हूँ फ़कीरों को, कमबख्त शहंशाह बन जाते हैं। और हम हर बार वही के वही रह जाते हैं। रह जाते हैं हम हर बार उंगली रंगाने के लिए नए फ़कीरों को फिर से शहंशाह बनाने के लिए, आजच्या घडीलाही हे लागू पडतं. तसं पाहायला गेलं तर 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे आनंदाचा दिवस. पण भारत मात्र याच दिवशी एका महान व्यक्तिमत्वाला मुकला. 26 जानेवारी 2015 रोजी RK लक्ष्मण यांचे दुःखद निधन झालं. त्यांना आम्हा सर्वांकडनं एक आदरांजली. आपण कार्यक्रमाची सांगता भैरवी त्यांच्या आवडत्या भैरवीनी करतोय, भवानी दयानी. सकल बुध ध्यानी भवानी दयानी महाबाकबानी सूर नर मुनि जन ज्ञानी सकल बुध ज्ञानी भवानी भवानी दयानी भवानी जगत जननी जगजानी जगत जननी जगजानी महिषासुर मर्दिनी ज्वालामुखी चांदी ज्वालामुखी चांदी अमर पद दानी भवानी भवानी भवानी
सगळ्या मान्यवरांना आम्ही व्यासपीठावर बोलवत आहोत. अशा लोक